माया ते कल्पित तद्विवर्त शिवपूर्ण भक्त जीवा विद्य होय पूर्ण चोखात्मज्ञाने प्रपंच कल्पित प्रकृती उपाधी ईश्वरत्व बुद्धी परमार्था शिवपूर्ण भक्त जीवा विद्यक होय पूर्ण चोखात्मज्ञाने ब्रह्मा गोचर म्हणे ज्ञानेश्वर नाथिला संसार मुळे नाही शिवपूर्ण भक्त जीवा विद्यक होय पूर्ण चोखात्मज्ञानी विठ्ठल माया ते कल्पित तद्विवर्त शिवपूर्ण भक्त जीवा विद्यक होय पूर्ण चोखात्मज्ञाने. मौली ज्ञानोबरायांचा अभंग. वेदांत शास्त्र आहे त्याच्यात जेवढे सिद्धांत आहेत का तेवढे सगळे एवढे अभंगात. हे अभंग बघितलं का? वेदांत शास्त्र जे आहे ना म्हणजे ब्रह्मसूत्र, ह्याला लाज वाटत.
सांगायचं म्हणून आपण 4 अध्याय लावले ते. ज्ञानेश्वर महाराजांनी 4 चरणात सगळं सांगितलं. काल तर बघितला होता आपण विषय. ज्यावेळेस ब्रह्मसूत्र होईल ना आपलं, त्यावेळेस लक्षात येईल. ज्ञानोबरायांच्या पहिल्या ओवीत 3.5 चरणाच्या ओवीत 4 अध्यायात ब्रह्मसूत्र आहे. कारण 4 अध्याय एकाच सूत्रात आहेत, 4 अध्याय 4 सूत्रात आहेत, आणि 4 अध्याय पूर्ण ब्रह्मसूत्र आहे. समजतंय का? माऊली ज्ञानोबराय सांगतात मला सिद्धांत म्हणजे काय बरं. समजा लग्न केलं की सुख मिळतं, मला सिद्धांत आहे का? मला तुझ्या पाया पडतो करू नको, मला सुख नाही. मला पोर इंग्रजी शाळेत शिकवल्यावर सुख मिळत. सिद्धांत नाहीत महाराज ही बरं का. मूढ मनुष्याच्या अंतःकरणात निघलेली घाण आहे, ह्याच्यात काय सुद्धा नाही. हा, जे विषय आसक्त आहेत त्याने, ज्याला ब्रह्मदेव व्हायचं त्याने व्हावं, ज्याला इंद्र व्हायचं त्याने व्हावं, पण ज्याला कृतार्थ व्हायचं त्याने इकडे लक्ष दिलं पाहिजे. आता तसा मग अवघडच आहे बरं का. पण आपल्याला अगदी एका अर्ध्या तासात संपून टाकायचं, आणि अगदी सगळ्याला समजेल असं बघायचा विचार करून काय ईश्वराची इच्छा संतोष होईल. महाराज सांगता सिद्धांत म्हणजे काय. सिद्धांत म्हणजे ज्याचा कधीही पुन्हा नाशच होत नाही असा जी परिपूर्ण विचार आहे त्याला सिद्धांत म्हणतात. शास्त्र तर त्याची अशी व्याख्या करतं की पूज्य विचार आहे, त्याला मीमांसा म्हणते. मीमांसा. अरे काय झालं? ठर विठ्ठल कधीही दुरुस्त करावं लागत नाही. काय काय पोर ज्यांना नोकरी लागते, नोकरी लागल्यावर त्याला विचार म्हणजे काय करतोय रे, नोकरी करून शिकतोय. ही नोकरी सिद्धांत आहे का? म्हणजे ह्याच्यात पुन्हा दुरुस्ती होणारच नाही असा शेवटचा विचार आहे, त्याचं नाव सिद्धांत. थोडक्यात लक्षात आलं सगळं. आता महाराज सांगतात त्या सिद्धांताचं सार सांगू का तुम्हाला. सार म्हणजे सिद्धांत आहे, त्याचं सार आहे, त्याचं नाव आत्मा आहे. आता कुणाला घर आहेत, कुणाला नाहीत, कुणाला बाया आहेत, कुणाला नाहीत, कुणाला पोरं आहेत, कुणाला नाहीत, कुणाला गाड्या आहेत, कुणाला गाड्या आहेत, कुणाला घोड्या आहेत, कुणाला कुत्री. आता तर डुकरं सुद्धा पाळायची फॅशन निघली. चांगलं आहे ती. कुत्री कशी घेऊन हिंडतात तशी डुकरं घेऊन हिंडतात आता. बरं ते आणि भारतात नाही तितके सुशिक्षित झाले माणसं, पण होते. ध्यानात आलं का? महाराज सांगतात हे बघा, कुणाला काय आहे कुणाला काय नाही. कुणाला डोळे, कुणाला डोळेच नाही. कुणाचं मन का काम करीत नाही. कीर्तन निघाल्यावर पुन्हा काम करतो त्यांचं. कुणाला दाखवित असतात बरं, माझा मनकाच काम करीत नाही की दाखवितात कुणाला. आता माझा गुडघा दुखत, लईच गुडघा दुखतोय, लईच गुडघा दुखतोय. अरे म्हणला तू काय वाऱ्या केल्यात म्हणून दुखतोय तुझा गुडघा का? सप्त्यात तो इना घेतलाय. हायबत बाबा इना घ्यायचा ना आळंदीला. त्यांनी काय गोळा केली काय माणसं. सकाळी 10 वाजता घेतला का विना, संध्याकाळी 10 वाजता दुसऱ्या पैसे द्यायचे. बाहेर जाऊन यायचं, पाय बी धुवून यायचं, इंद्रायणीचं पाणी प्यायचं, आणि पुन्हा तंबाखू फिंबाखू खायची, पुन्हा यायचं नाही ना घ्यायचं.
पुन्हा येणं घेतल्यावर उद्या 10 वाजता द्यायचे दुसऱ्या पैसे, मग पुन्हा आंघोळ करायची इंद्रायणीची आणि पुन्हा 4 घास खायचं आणि पुन्हा येणं घ्यायचं. ध्यान आलं? आणि इळाची इळ भजन म्हणायचं, रात्रभर भजन म्हणायचं महाराजांनी. शेजारती झाल्यावर माऊली ज्ञानेश्वर महाराज झोपी जायचे, ह्यांनी बाहेर सेवा करायची विना घेऊन. आणि पहाट पहाट म्हणायला लागले का नाही काकडा, म्हणजे समाधी डोळायची ज्ञानोबरांची. निष्ठा वेगळ्या वेगळ्या आहेत महाराज. तुमच्या आमच्याच्याने असलं होत नसतं, पण ऐकत जावं, कारण त्या पवित्र करणाऱ्या गोष्टीत आपल्यासारख्या. मला सांगा ना, आपल्याला दुनियाचीच कशामुळे लागली काळजी? ही काय आहे ती कळावं, ती काय आहे ती कळावं. मला सगळ्यात पहिल्यांदा काय कळावं माहिती का? आत्मा कळावा महाराज. कारण सगळ्यात महत्वाची वस्तू ती, आणि तिच्यापासून सगळे. आत्मा नसताना देह असतं तर काय केलं असतं? मला ह्यांनी जाळून टाकलं असतं थोड्या वेळाने, है का नाही? आत्मा नाही बायको केली, मला पुढचं काहीच नसतं. आत्मा नसल्यावर नरक बी नसतो, स्वर्ग बी नसतो, उद्धार बी नसतो, देह बी नसतो, विषय बी नसतो. सगळ्यात महत्वाची वस्तू ह्या जगात आहे, त्याचं नाव आत्मा. परमात्म्यानं प्रत्येकाला दिली महाराज. आणि हा आत्मा म्हणजे काय माहिती तुम्हाला? परमात्म्याचा बी आत्मा आहे तीच, की तुम्हा आम्हाला आत्मा म्हणून दिला. त्याने काय द्यायला पाहिजे होतं आम्ही? कळलं? सिद्धांताचं सार काय म्हणजे आत्मा. राज्य सार नाही, भोग सार नाही, स्वर्ग सार नाही, नीट ऐका, वैकुंठ सार नाही. सिद्धांताचा सार आत्मा आहे. माऊली ज्ञानोबा अख्ख्या ज्ञानेश्वरीत भगवान श्रीकृष्ण परमात्मा अख्ख्या भगवद्गीतेत फक्त आत्मा सांगते. ते विठ्ठल एवढं कीर्तन नीट ऐकलं का नाही? आणि झालं कीर्तन संपलं, सगळा विषय कामापुरता पुष्कळ सुटला. तर अख्खं वेदांत शास्त्र फक्त ह्याचाच विस्तार आहे. विठ्ठल विठ्ठल. सिद्धांतीचे सार आत्मा. कळलं? माऊली ज्ञानोबा म्हणलं, होय आत्मा कसला असतो? म्हणजे सदोदित. त्या आत्म्याचं लक्षण आहे महाराज. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, ही ब्रह्माचं लक्षण आहे, म्हणजे आत्म्याचं लक्षण. कळलं का? कळलं का नाही? मुंडका हलवीत जा नका, कळ ना हलवीत जा. सिद्धांताचा सार आत्मा आहे. आणि आत्मा कसा आहे? त्याचं नाव नित्य आहे महाराज. नित्य म्हणजे काय? म्हणजे गोष्ट अशी, आपल्याला झोप लागत का नाही? झोप लागल्यावर झोप संपते का नाही? झोप संपल्यावर पुन्हा स्वप्न पडतं का नाही? पुन्हा स्वप्न संपत का? स्वप्न संपल्यावर जाग होतं का आपण? जाग होत. जाग झाल्यावर पुन्हा जागृती संपते का? संपते. जागृती येते निघून जाती, स्वप्न येतंय निघून जातंय, सुषुप्ती येते निघून जाती. ही ज्याच्यावर जागृती येते, ज्याच्यावर राहतील, ज्याच्यातला याला जातील, पुन्हा स्वप्न ज्याच्यावर येतं, ज्याच्यात राहतं त्याच्यातला याला जात. आणि ही खालची जी वस्तू आहे का, त्याचं नाव आत्मा आहे. विठ्ठल विठ्ठल. पंचदशी एका प्रकरणात असा विषय सांगितला. वा 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 वा, शाबास धन्यवाद. सांगा. विठ्ठल. थोडक्यात अर्थ असा म्हणले, जागृती स्वप्न सुषुप्ती ती निघून जाते. ही जागृती ज्याच्यावर येते त्याला आत्मा म्हणते. आत्मा जागा नाही होत, आत्मा जागाच आहे. आपण जात आलं आयला म्हणा, मग झोप कुणाला लागते नक्की? झोपीचा अहंकार घेणारा जो जीव आहे ना, ह्याला प्राज्ञ म्हणतात. प्राज्ञ. जात आलं.
स्वप्नाचा अभिमान घेणारा स्वप्नाभिमानी त्याला तेजस म्हणते. हे सोडून द्या बरं का, तुम्ही ध्यानात नका ठेवू. आणि जागृतीत जी ह्या जागृतीत मी म्हणतोय ना ती कोण आहे? विश्व. हे 3 नाव आहेत. हे जागृतीतल्याच नाव आहे. हापेसात गेलो का साहेब असतो आणि घरी गेल्यावर कसा चपराशी असतो. बोला. वा 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 वा, शाबास दादा, म्हणा. हा, शाबास. कळलं का तुम्हाला? नाही नाही ऐकू आलं? म्हणा, मी माझं म्हणतो. बहिष्प्रज्ञ म्हणजे जो जागृती ते, त्याचं काय नाव आहे म्हणजे विभुर विश्व. विश्व नाव आहे त्याचं. अंतःप्रज्ञस्तु तैजसः. आणि ही सगळा कार्यक्रम आज जिथं असतो त्याला स्वप्न म्हणतात. आणि त्याचा जो द्रष्टा आहे त्याला काय म्हणतात? तैजस. आलं का लक्षात? प्रज्ञान घन मे वेती. प्रज्ञान घन एव इति. जो प्रज्ञान घन आहे, फक्त त्याच्यात काय सुद्धा हालचाल नाही, काय सुद्धा नाही, जाणीव अखंड आहे. आता त्याचा शास्त्रार्थ मोठा आहे. झोपेत कुठे कळत असतं वाटतं माणसाला, झोप कळत माणसाला. जाऊ दे, एक गोष्ट सांगतो फक्त. मला झोप लागली ही मला कळत का? मला लय गार झोप लागली होती ही कळत का? पण मला झोपेत नव्हतं ना कळत. आता समजा मी काल कीर्तनाला आलतो का नव्हतो? मला आलतो. मग आता काल आहे का? आता आज आहे ना. मग तुमच्या कसं काय ध्यानात राहील काल कीर्तनाला? त्याचा अर्थ तुम्ही काल कीर्तनाला ही तुमची स्मृती. तसं झोपेत मी निवांत झोपलो होतो, ती स्मृती आता मला काय सुद्धा कळलं. ते आत्ताच आहे का झोपेतलंय? त्याचं स्मरण जे अनुभवाला आले त्याचं स्मरण होत असतं. कळतंय? हा, त्याला प्रज्ञान घन म्हणतात. आपल्याला वाटतं ते अंधारच आहे, तसं नाही. एक एव त्रिधा स्मृता. आणि ही 3 जे आहेत ना, विश्व, तेजस आणि प्राज्ञ, ही एक आहे. असं लक्षात ठेवतो, ती एकच आहे. आणि ही आहे चिदाभास, की ज्याचं प्रतिबिंब आहे त्याचं नाव आत्मा. कळतंय? झालं विठ्ठल. आता ही विश्व, तेजस, प्राज्ञ सोडून द्या. बाकीचं सिद्धांताचं सार आत्मा आहे. आणि तो आत्मा सदोदित आहे. एवढं कुणाला कळलं? बोटवर करा. ही सगळे वेदांती झाले ते. एवढंच आहे ह्याच्यात, सगळ्या शास्त्रात एवढंच आहे. फक्त आता कसं आहे, आपल्याला ह्याच्याबद्दल काय शंका आली का म्हणून आपण मंदाड आहे. म्हणजे कसं काय ही जी शंका येते ना, मग ही त्याच्या पुढचं उत्तर सांगत असते. आणि ही सगळा माल सिद्धांतात आहे बरं. कळलं का? महाराज सांगतात ह्या सिद्धांतीचे सार आत्मा. व आत्मा कसा आहे तर सदोदित. म्हणले बाकीचं ह्या जगातलं काहीच सदोदित नसतो. सदोदित म्हणजे सतत. कळलं तुम्हाला? काय सदोदित आहे सांगा बरं? देह तरी सदोदित आहे का? डोळे तरी सदोदित आहे? काही तारुण्य तरी सदोदित आहे? माणसं, बायका, पोरं. मला बायको सदोदित आणि बायकोची माया गुप्त झाली. पोरं सदोदित आहेत पण पोरांना मायाच नाही हो. काय आमची म्हातारी माणसं येतात का नाही, मी आणि बोलत असतो त्यांच्या बरं, ती म्हणतात लय बेकार माणसं येतो आताची, मायाच नाही कोणाला. हे अनुभव आहे बरं का. हे राहू द्या ध्यानात, पुढं माग कामाला येईल. चला विठ्ठल. कळला का गाडी विषय? महाराज सांगतात हे बघा, त्या सिद्धांताचं सार आहे तो आत्मा आहे आणि तो अखंड आहे महाराज. बाकीचा अखंड काहीच नाही. महाराज सांगतात मग ही काय आहे जी काहीच नाही? ती सदोदित नाही आणि दिसतंय तर म्हणजे ह्याचं नाव माया आहे. म्हणजे माया म्हणजे काय? म्हणजे माया म्हणजे नुसत्या कल्पना.
पण म्हणले ती हाय का वस्तू? मग मग ब्रह्म एक वस्तू झाली आणि माया एक वस्तू. नाही नाही, म्हणते ती वस्तू बिस्तू नाही. मग म्हणे काय, ती कल्पित आहे, कल्पित. म्हणले ती माया कशाची? म्हणे तद विवर्त, त्याच विवर्त आहे, त्याचं नाव माया. विठ्ठल विठ्ठल. दोरी खरी खोटी नाही, ती ह्याच्यात नाही सांगायचं. कशात? पारमार्थिक सत्यत नाही सांगायचं, व्यावहारिक सत्य दृष्टांत आहे. व्यावहारिक सत्य दोरी खरी का खोटी? खरी. त्याच्यावर दिसतो ती साप खरा आहे का खोटा आहे? आहो, व्यावहारिक सत्य साप खोटा आहे का खरा आहे? कुठं खरा आहे? तुम्हाला दिसतोय, ध्यानात आलं का? पण खोटा आहे. दिसतोय तेव्हा बी खोटा आहे ना. आणि दोरीत साप दिसतोय तेव्हा दोरी दिसत नाही, आणि नाही दिसली तरी ती खरी. आणि साप दिसतोय तरी दिसला तरी खोटा आहे. ध्यानात आलं का? मग जी नसतं पण दिसतं त्याला माया म्हणायची. आणि ती माया कुठली? म्हणजे तद विवर्त, त्या दोरीचं विवर्त आहे फक्त माया. कळलं का? मग ह्याचं नाव माया. कळलं विचार? चला विठ्ठल चला सिद्धांतीचे सार आत्मा सदोषी सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित. आत्मा सोडून द्यायचा, जी अखंड आहे ना, त्याचं नाव आत्मा आहे. आणि ही दोरी साप काय अखंड नसतो महाराज. साप आहे का नाही, ते आत्ता दिसतो बरं का, पुन्हा थोडा दिसत नाही. ऐल मला साप नाही, मला काय हो, मला ती भगळ पडली, भगळ. त्यात आलं, अरे मला भगळ नाही. हो, कीर्तनात कोणतरी लघवी करून घे. समजलं? आता ही भगळ थोडा वेळ राहिली, निघून गेली. साप थोडा वेळ राहिला, निघून गेला. म्हणजे जाणीव येत ना बरं का. खरा ती नव्हताच, तुला कळत होत ती. मला जी चुकीचं कळतंय त्याला भ्रम म्हणतात. भ्रम. की भ्रम कशावर तरी व्हावा लागतो, त्याचं अधिष्ठान आहे, त्याचं नाव आत्मा आहे. आणि त्याच्यावर जी दुसरं दिसतंय त्याचं नाव काय? माया. कळलं का तुम्हाला आता? ही नाही कळलं. माया, माया म्हणजे काय? म्हणजे ती फक्त कल्पित आहे. आणि तद्विवर्त, त्याचं विवर्त आहे. हे बघा, माया जी आहे ना, आता ही माया म्हणजे अविद्या सांगायची तुम्हाला खरं तर मौलिक ज्ञानोबाला, पण आपलं थोडक्यात सांगायचंय म्हणून माया विद्या एकच आहे सगळं. आ वा 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 वा, शबास. ये नाही हेच रूप ठाण्यात येऊ मप. ऐकलं का? जे निद्रिता समीपचेता, जी झोपलंय का त्याच्या जवळ आहे ती, आणि जाग झाले गेली निघून. असे चला विठ्ठल. आता सांगितलं ही आत्मा आहे ना, आत्म्याचे कोणा 2-3 रूप आहेत. आत्मा एक नाही. हे आत्म्याचाच एक आहे, त्याचं नाव जीव आहे. आणि एक आहे, त्याचं नाव शिव आहे. शिव कुणाचं नाव आहे? म्हणजे ईश्वराचं नाव आहे. आणि जीव कुणाचं नाव आहे? जीव आपला, जे तुम्ही आम्ही आहे का नाही, त्याचं नाव आहे जीव. ह्याचं नाव जीव कशामुळे? म्हणजे गढूळ पाणी असं ठेवलंय का गाडग्यात भरून, आलं का लक्षात? आणि त्या गढूळ पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब पडलं, गाडग भरून ठेवलंय आणि त्याच्यात पडलंय प्रतिबिंब. कळलं? ही जी प्रतिबिंब, ह्याचं नाव जीव आहे. ध्यानात आलं? आणि ही प्रतिबिंब ज्याचं पडलंय त्याचं नाव आत्मा. समज? आणि ती गाडग कुठं ठेवलंय? एका सरोवराच्या काठावर.
ती मोठं सरोवर आहे ना, ती स्वच्छ आहे. त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब आहे ही समष्टी, आणि मग त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब आहे त्याचं नाव काय आहे? शिव. है की नाही? ईश्वर आहे ना, ईश्वर हा नष्ट कधी होतो माहिती का? जीव नष्ट झाला की ईश्वर नष्ट होतो. जीवदशा संपली की ईश्वराचं काय काम राहत नाही. आणि जीवाला तकलीफ होत नाही हो. जीवाला जीव असताना मला सांगा, आता तुम्हाला तकलीफ आहे कुणाला? सगळी मजात आहेत महाराज. तापत्रय अग्नीचा लागला असे वनवा तरी शांत मग ह्यांना तकलीफ कशी होत नाही? मला ही जीव आहेत म्हणून होत नाही. पण ह्याच्याकडे बघून ह्याची जी आपदा आहे का नाही, ती आपदा बघून ईश्वराला तकलीफ होती महाराज. वा वा, मला तीच सांगायचं. म्हणजे जीवाला ताप होत नाही आणि शिवाला शिवपणाचा कसा त्रास. पण त्या शिवाला माहिती ही मीच आहे, आणि हो की माझ्याची एकाची कशी आपदा चालली बरं का. माझं पोरग फेरग नव्हती, ती मीच आहे, आणि त्याची आपदा चालली. कशामुळे आपदा चालली? जीव आहे म्हणून. आलं का लक्षात? कळलं का नाही? म्हणजे व्यष्टी प्रतिबिंबित जे चैतन्य, अविद्या प्रतिबिंबित, त्याला जीव म्हणते. आणि माया प्रतिबिंबित चैतन्य त्याला ईश्वर म्हणते. जीव व्यष्टी प्रतिबिंबित आहे म्हणून मलिन 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 आहे त्याची उपाधी म्हणून अल्पदी. अलग लक्षात. आणि ह्याचं व्यष्टी प्रतिबिंबित आहे म्हणून स्वच्छ आहे हा, आणि म्हणून ईश्वर आहे. म्हणून ब्रह्म आहे ना, ही षडगुण ऐश्वर्य संपन्न नाही, ईश्वर षडगुण ऐश्वर्य संपन्न. राजा आहे की नाही? राजा राजवाड्यात गेला, कशात बसायला? सभेत. कापड चोपड बहालदार चोपदार, डाग डूग अंगावर घातलेलं आहे का ना, थाटात चाललेला. आणि घरात गेला, आता जेवायचंय त्याला. रुक्मिणी माता जेवायला वाढायला लागल्यात आहे. मग त्यांनी कापड फिपड टाकली काढून, डाग डूग सगळं काढून टाकलं, शांत आपले एक बारकास धोतर नेसून अंगावर उपरने घेतले आणि जेवायला बसले भगवान श्रीकृष्ण परमात्मा. पसारा नसला का नाही, त्याला ब्रह्म म्हणायचं. आणि मायानं पसारा घेतला की त्याचं नाव काय? ईश्वर. आणि त्याची तुमची आमच्यासारखी शरीरात अडकून आपदा झाली का नाही, त्याचं नाव जीव. आणि हायत सगळी एकच ती. कळला का कडे विषय? शिवपूर्ण भक्त, आता ज्ञानोबा सांगतात, ही शिव जे आहे ना, हे पूर्ण भक्त असं नाही म्हणायचं. शिव पूर्ण बस करायची. शिव कोण आहे? म्हणजे पूर्ण आहे ती. ब्रह्म आहे ना, त्याला त्याचं स्वरूप कळत नाही, शिवाय त्याला ब्रह्माचं स्वरूप कळत. आणि खरा ईश्वर आहे हा ऐश्वर्य संपन्न आहे. त्याच्यावर काय काय माहिती तुम्हाला? ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती म्हणून तो भगवंतो. कळलं का बाबा? म्हणून महाराज सांगतात, हा जो ईश्वर आहे, हा ईश्वर वैराग्यानं संपन्न आहे, ज्ञानानं संपन्न आहे, ऐश्वर्यानं संपन्न आहे, अवदार्यानं संपन्न आहे. समजतंय का? आणि म्हणून त्याला जीवाची आपदा कळते आणि आपलं स्वरूप आहे कळते. मग ह्याची आपदा होऊ नये असं त्याला वाटतं, जीवाला नाही वाटत. जीवाला जीवदशेत वाटायला लागलं तर त्याचं नाव मुमुक्षु. लय शहाणा वर्ग आला हे लक्षात आलं? जीवदशेतला सगळ्यात शहाणा वर्ग म्हणजे मुमुक्षु. आता साधक म्हणजे काय? ते म्हणजे कृतार्थ व्हायलाच निघाला, त्याचा काय विषय? शिवपूर्ण, हा शिवपूर्ण आहे. पूर्ण आहे म्हणजे कोण आहे? ब्रह्म आहे. कळलं का? त्याचा अपुरेपणा फिपुरेपणा काय नाही. आणि बाकी खाली वर्ग राहतो त्याचं काय काय नाव आहे? भक्त, जीव.
हे अविद्य ही जीव बी अविद्या प्रतिबिंबित चैतन्य आणि भक्त बी त्याच्यातलाच पण जरा बारा. कळलं कळलं का नाही? शिवपूर्ण भक्त जीवा विद्यक म्हणजे असेच राहतात का? म्हणलं नाही असे नाहीत राहत. मग काय होतं? फक्त जर ह्यांना आत्मज्ञान झालं ना तर होय पूर्ण चोख कोणाला एवढा अभंग कळला बोट वर करा. उली उली कळला त्याने वर करा. ज्याला उली उली कळला त्याने बोट वर करा. मला सांग बरं ह्याच्यात नाही कळायजोगं काय होत? हा कशामुळे नाही कळून घ्या? ज्ञानेश्वर महाराजांनी हे अभंग काय फडकऱ्यासाठी लिहिलाय काय? बोला लागतोय असला अभंग. ध्यान झालं का? ही जीवाला जी माल इकला तर जमतो तसला घेऊन येतात. काय घेणं नाही महाराज त्याला कोणाचं. अहो ती इतका उदार आहे बिचारा, त्याला त्याचं घेणं नाही म्हणल्यावर तुमचं असतं होय. ते मला हित कीर्तन करून घेऊ कोणा माझं काय घेऊन तुमचा कोणी विचार करते? कळतंय का? म्हणलं होय जीव हा दुःख भोगतो महाराज ते अविद्यक आहे म्हणून. कळतंय? म्हणजे भक्त आहे त्याचं कसं म्हणजे त्याला दुःख असतं पण त्याच्या मनाला समाधान असतं. भक्तीचं समाधान आणि त्याचा सांभाळ करणारा तुमचा आमचा बी तीच आहे. त्याचा सांभाळ करणार त्याच्यावर त्याचा विश्वास आहे. आपला फक्त देवावर विश्वास नाही, आपल्यावर विश्वास आहे, पाहुण्यावर विश्वास आहे. एका पाहुण्यानं रान ऐकलं, त्याच्या पाहुण्याला कळलं. आल्यावर त्याने सांगितलं आमची लईच तारांबळे राव, दे पैसे. दिलं पैसे त्याने अख्ख. आणि आता 25 वर्ष झालं त्याने माघार दिली नाही. काय नाही महाराज, लक्षात असं घ्या. ह्यांच्यावर विश्वास आहे आपला आणि कोणावर विश्वास आहे? आपल्या कर्तबगारीवर. आले का? आपल्या कर्तबगारीवर विश्वास कोणी ठेवायला पाहिजे होता महाराज? बरं का? जी सार्वभौम आहे राजा चक्रवर्ती त्यानं ठेवला तर जमलं असतं. अर्जुनानं ठेवावं, भीमसेनानं ठेवावं, धर्मराजानं ठेवावं, दुर्योधनानं ठेवला तर चालेल, भीष्मांनी ठेवला पाहिजे, द्रोणांनी ठेवला तर चालेल, द्रुपदानं ठेवावं, विराटानं ठेवावं. तुम्ही आम्ही कसं काय ठेवायचं? कळतंय का? पण आपल्याला आपल्यावर विश्वास आहे आणि नाही कुणावर देवावर. आणि ज्याचा देवावर विश्वास आहे महाराज आणि खरोखर परमात्मा त्याचं सगळं कार्य होतं महाराज. त्याला ज्ञान पाहिजे तर ज्ञान, भक्ती पाहिजे तर भक्ती, कर्म पाहिजे तर कर्म, दान पाहिजे तर दान, भोग पाहिजे तर भोगन, त्याला जी पाहिजे ती है की नाही. भगवान सांगतात, भगवान अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. ह्याचं पतन होऊ शकतं बरं का? होत नाही असं शास्त्र सांगतं. पण मला सांगा, पंढरपुरात गेला म्हणजे गेला का नाही? है की नाही? पण ती निघाला हाताना आळसुंदा पाठीवर उडीवला, निघाला हातात ती जात आलं का? आता त्याला काहीच फळ मिळायचं असं नाही, मिळेल पण इतकं मिळेल असं बी नाही. चला विठ्ठल, मला कशामुळे थोडं मिळेल? मला ती गप्पा हानीत होता डिरीच्या. माणसाची वृत्ती कशी चालती बघा ना. जाता पंढरपूरला चालला म्हणून काय झालं? रस्त्यानं केंडून दूध बघितलं का नाही, लगेच डिरीत चालू झालं ह्याचं. आलं त्याच्या पलीकडे शर्ट आली आडवी, लगेच शर्टात सुरू. त्याच्या पुढे गेलं म्हणजे माणसं रडत होती, म्हणजे काय झालंय हो? मला कोणतरी मेलंय. लगेच त्याचा विचार सुरू. त्याच्या पुढे गेलं की एक साप आडवा आला, लगेच त्याचा विचार सुरू, है का नाही?
हे आपल्या डोळ्याला का नाही काय ते दिसूनच बघाव. चला विठ्ठल. त्याचं नाव काय माहिती का? फालतू. समजलं का? अरे तुझं तुझं ध्येय तुझ्या डोळ्या पुढे पाहिजे नाही तर काय बी दिसेल ह्याच्या नादी लागतो. ध्यानात आलं का? जी आपल्या ध्येयापासून अजिबात ढळत नाही महाराज. ध्यानात आलं का? जगत लक्षात येऊ समोर येऊ नाही तर नाही येऊ. जबर वर्णन केलं महाराज. ही सिद्धांतीची सार आहे ना, ती सर्व वेदांत सिद्धांत सार संग्रह त्याच नाव सिद्धांत आहे असं मला वाटतं. विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात जीव म्हणजे काय भक्त म्हणजे काय. भक्तात प्रकार आहेत का नाहीत. भगवान सांगतात आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. मग या दोन तिन्हीची गती जरा निराळी आहे का नाही. आणि ज्ञानी आत्मा माझा हे बोलिले कपिध्वजा सप्तमाध्यायी विठ्ठल. आता भक्त पण आणि जीव पण परिपूर्ण दशेला कधी जाईल म्हणजे ती आत्मज्ञानानं परिपूर्ण दशेला जातो अन्यथा जात नाही महाराज. कारण महाराज सांगतायत काय रे अद्वैत वासना ईश्वरानुग्रहादेव पुंसा अद्वैत वासना. फक्त ईश्वराचा अनुग्रह झाल्यावर मनुष्याला अद्वैत वासना उत्पन्न होते महाराज. नाही तर ते असाच बाकीचा धुळदावी थिंडतो देवा. कळतंय का? का नाही यांनी देवा पुढे जेवढा धूर केलाय का नाही तेवढ्या धुरात ह्याला बसवायला पाहिजे. कारण विचार तुम्ही ध्यानाला बसा तुमच्या पुढे असा निवद दाखवा आणि आपण नुसतं बसायचं. शक्य आहे का? फक्त ही देव आहेत. कळलं का? ती म्हणला बाबा माझ्या पुढे आणून ठेवलं हीच लय झालं खातो देतो. समजलं? महाराज सांगतात मनुष्याला अद्वैत वासना कधी होते फक्त ह्या ईश्वराची पूर्ण कृपा झाली की अद्वैत वासना होते. काय रे पुढं महत भय परित्राणात विप्राणाम उपजायते. ध्यानात आलं का? ही फार मोठ्या भयातनं तारणारी महाराज जीवदशा भय आहे. ध्यानात आलं का? जीवदशा भय आहे. भय भक्त आहे त्याला तर काय ती जीवच आहे ना. भयच आहे महाराज. महाराजांना वाटतं हे जे आपदा होणार उठा उठा जागा पाठी भयाले जागा व्हा. लय मोठं भय आलंय. काय भय आलंय? मला तुला जन्म मिळालाय ना तू मरणार आहे का? मला मेल्यावर तरी मिटलं की मला मिटत वय म्हणले मेल्यावर पुन्हा जन्माला यावं लागतं. मग मला पुन्हा तरी मिटल काय? म्हणलं नाही पुन्हा मी नसतं मिटत. पुन्हा जन्माला आला की मारावं लागेल. माऊली ज्ञानोबा राय सांगतात हे विसावे वीण वाट वाहवी कवडी. ही विश्रांती शिवायचा रस्ता आहे महाराज. कुणी चालाव पण तसल्यात आपदून घेते ते कोण? जीव. फक्त जीव ती मोकळा वाऱ्याच्या सुतावर चलतोय आणि भक्त त्याने हाताला धरले काठी एक आणि त्याच्यात चलत. बदल काय नाही एकच आहे की दोन पायानं चलतोय आणि ती काठी घेऊन चलतोय एवढा फरक आहे. त्याला आधार आहे पण कशात समजतंय का? आता ही ह्याच्यातच राहिला ना तर अवघड होईल. आणि एकाच अवस्थेत मनुष्य राहत नसतो परमार्थात राहत. ह्याच्यात बदल होत असतो सगळ्या.
त्याच्यात बदल व्हायच्या आत आपला उद्धार करून घ्यायचा. आणि ती कोण करेल माहिती का तुम्हाला? फक्त हे आत्मज्ञान करील महाराज. मला कळलं पाहिजे मी कोण आहे, बस. माझी सगळे आपदा चालू आहे त्याचं कारण काय माहिती का? ही देह म्हणजे मी, असं माझा निश्चय. अरे अपरिच्छिन्न ही. त्याला विचारलं का नाही कुठे काय काय ते इतकी निचड आहेत का नाही? फोन केल्या केल्या विचारतात तू कुठे? अरे म्हणता तुझं काय काम आहे ती बोल. की तू कुठे विचारतात, काय करतोय, कशाला गेलाय? अरे म्हणलं तुझं काय काम आहे ती बोल. मला एका दिशेला कीर्तन आहे काय? मग काय तमाशा असतो काय एका दिशेला? नाही नाही मला यायचं होतं. म्हणा तू तिकडेच हिंड. एका दिशेला काय असतं ही विचारायची गोष्ट आहे. सप्ताह आहे का, कीर्तन आहे का, पंगत आहे का, विचारावं. ही मातीत बसणार काय नाही होत यांचं. जीवदशा आहे ना ही ह्याला सुधरूच देणार नाही महाराज. आणि अखंड दुःख आहे, अखंड. महाराज आतल्या मजल्यात गेलं तर तसंच, त्याच्या आतल्या मजल्यात गेलं तर तसंच, त्याच्या आतल्या मजल्यात गेलं तर तसंच, आणि बाहेर तर सगळं तसलंच. कुठे जाईल ह्याच्यापेक्षा हिंडायचं नाद आहे घ्यायला कुठं? ह्याच्यापेक्षा ह्याला जागाच नाहीत महाराज. समजतंय का? आणि नुसता दुःखाने भर पडतोय महाराज. मला सांगा आपण जागृती कशामुळे सोडित असेल? ह्याच्यात दुःख आहे म्हणून. ह्याच्यात दुःख आहे म्हणून स्वप्नात गेलाय, तिथं तर कुठे टिकतोय? त्याच्यात दुःख लागले की सोडतोय, झोपीत जातोय. आणि एवढी मोठी झोप कशामुळे सोडतोय? आता दुःख झालं महाराज. बघा ना तुम्ही, जागा राहायचं नुसतं पडून राहायचं. कवर करील दाटून नसतं करता. समजतंय का? मुक्त पुरुष आहेत ना, अखंड परब्रह्मात विहार करते. म्हणून विलक्षण आनंद जीवन मुक्तीचा. आणि ही भोगता फक्त ही देह आहे तर येईल. आणि असा कवा बाबा परमार्थ असा तोंडी लावला म्हणजे नाही बरं का. त्याला जीव टाकून करावा लागतो. कीर्तनाला कवा तरी यायचं, सारखं रोखून बघायचं. जसं काही याला उन्मनीच प्राप्त झाली. अरे मला ऐक नीट, कळत तर काय नाही, नुसता कळल्याने करायचं. किती आटास करावं लागतं, इतकी ऍक्टिंग परमार्थात. अरे म्हणला मी आता सगळ्याकडे बघितलं, मला तेव्हाच कळतं ह्याला नाही कळलं, ह्याला नाही कळलं, ह्याला असं. मग बघत नसतो मी कुणाकडे. मला ह्यांची कुंडली काढून काय करायचंय आपल्याला? कारण येड्याची इस्पितळाचा डॉक्टर आहे ना, असं म्हणते ती येडा होऊनच मरतो शेवट. कुठं कुणाच्या नादी लागतात. माझं कल्याण कशानं होईल, होईल का नाही, मला काय करावं लागेल, निर्णय करायचा माणसाने बस. भक्तही त्याचा भक्तीनं नाही उद्धार होणार. ह्याचा उद्धार जर झाला ना तर आत्मज्ञानानं होईल. नीट ऐका. आणि आचार्य महाराजांना त्याचं नाव भक्ती ठेवलं. समजतंय? कारण त्याच्या उद्धारासाठीची व्यवस्था आहे ना ती आत्मज्ञानाच आहे. कळतंय का? आणि जीव आहे ना, जीव ही जी चिंतेची ओढतो का इथं, ह्याचा बी उद्धार फक्त आत्मज्ञानाने, दुसरा कशानं होत नाही. मग दोन गोष्टी कळल्या का तुम्हाला? शिवपूर्ण एवढं कळलं ना. पुन्हा जीव, शिवपूर्ण, भक्त, जीवाविद्यक. भक्त जीव काय आहेत? अविद्यक आहेत. पण भक्त जे आहे का नाही ती जरा चांगल्या बंधनानं बांधलेलं आहे. आणि ह्यांना लय बेकार बंधनानं बांधले. भगवान असं सांगतात, आशा पाश शतैर्बद्धा. आणि आचार्य महाराजांनी तर या सिद्धांत सार संग्रहात सांगितलं, म्हणजे त्याच्या टांगड्या बांधते, टांगड्या. सांगाव नाही लक्षात येत. हा वा वा. शतेन पाशित पदाहा. पदाहा म्हणजे काय? टांगड्या बांधल्यात. हा, गाठी नाही दिल्या बरं का. आमचा काल विषय झाला, फास घातल्यात, फास. कारण गाठ जी असती का नाही ते तशीच राहते, अशी दिली की. आणि फासा जी आहे का नाही वडला की आवडत.
झालं विठ्ठल. माऊली ज्ञानावर काय म्हणते ते, येथ एक नवलावो जो जो की जे तरुणो पाव. आता हार नाही ती फाशात अडकल्यावर सुटायसाठी प्रयत्न करील का नाही, मग जी प्रयत्न करील तो तो आपाव होय ते ऐका. आणि त्याने ही जास्ती बांधला जातो, ही नीट ऐका. अपाय होतो अपाय, कळलं का? म्हणून पाश आहे, बांधलाय कशानं? पाशात. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला हे कळलं का? जीव पूर्ण भक्त शिवा विद्यक. आणि ह्यांची ही दुर्दशा कशानं संपर माहिती का? होय पूर्ण चोख आत्मज्ञान. आता महाराज सांगतात, महाराज की जीवन भक्त कशात अडकतो बरं? म्हणजे प्रपंचात अडकतो. म्हणले प्रपंचात कस काय अडकतो? ह्याच्यात काय अडकायचं? आज एक दृष्टांत झाला महाराज. आचार्य महाराज सांगते ते खेकडा आहे, खेकडा. आता त्या खेकड्याला एवढं मोठं डोळ येत, आपलं डोळ तरी असं आत येत, त्याचं बाहेर येत असं. हिथं कांडभर हिथं कांडभर अशी बाहेर डोळ येत त्यांचं. त्याला दिसत नसेल का पाणी संपत आले? दिसत. पण ती काय भावना ठेवतो माहिती का? आईला मला ह्याच गरदारात आपला बाप जन्माला आला, ह्याच गरदारात आपण जन्माला आलो, ह्याच गरदारात आपली आई तिची माती केली आपण, आपल्या आईने आपल्याला गाणं म्हणलेलं, हिथंच आपण शाळेत जात होतो, मर तसाच. अरे ह्या प्रपंचात काय भावना ठेवून बसलाय? भावना कुठे ठेवायच्या असल्या तर त्याच्यासाठी शास्त्र आणि ईश्वर आहे, कळतंय का? भावना ठेवायच्या ना तुम्हाला, ह्या ठेवायच्या ईश्वराकडे शास्त्राकडे, आहे की नाही? म्हणला ही माझा जुना सदरा आहे, लग्नातला सदरा. काय त्याला कळायचं? ह्याला काय करायचंय आता, आहे का ना? ही लग्नातला मज जरी असला तरी ही घातल्यावर बायको जोड्याने झाली. ती म्हणे कसा दिसतोय? आता आपण जसं नेसतोय तसं असावं का नाही? कोटन सुटन बुटन टायन आपल्याला असतोय ती. हो का? ज्याला जसं शोभल तसं त्याने राहावं. उगा नाही ते नाटक करून काय करायचे? हा गरज आहे म्हणल्यावर चष्मा लावला पाहिजे, सांभाळला पाहिजे. उगा ती दाखवी थेंडायची काय गरज आहे? असावं ती, त्याच्याबद्दल काय नाही. गरज असली का नाही असलं पाहिजे, पण त्याच्या लय नादी लागण्यात काय मजा नसते. आता ही प्रपंच आहे महाराज सांगतात, ह्याच्यात नादी लागतोय की नाही आपण? मला सांगा बरं काय ह्याच्यात नादी लागायसारखं? ऐका, तुम्हाला ही तर खरं वाटतंय का? आता ही पंखा जड आहे, ही खरंय का? आपण म्हणजे वारं घालतोय का? हा वारं घाल बर का. ही पंखा घे बी तू, गुतू नको फक्त ह्याच्यात. तू जर म्हणला का नाही पटला फुटला 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 पडला पडला पडला, मला ह्यानेच पाडला. अरे म्हणला ती घेताना ध्यानात ठेवायची, पडणार आहे का तरी, फुटणार आहे, बंद पडणार आहे, पुन्हा आपण ह्याला भंगारवाल्याला घालणार, ध्यानात राहू द्यायचं. नसलं जर त्याला फुटू द्यायचं का नाही, तर सारखा धरून बसायचं. नादी नाही लागलं पाहिजे. हे असंच होणार आहे.
संसार आहे का नाही ह्याचा नाश होत असतो. तुम्ही असा विचार करा, पहिल्यापासून आत्तापर्यंत कोणचा मित्र टिकलाय का? त्याच्यामुळे टिकायची वस्तूच नाही. ती मैत्री कसली असावी लागते महाराज टिकायला? जाणार का? लय दर्जेदार असावं लागतं दोघांच्या दोघं. एवढं एवढं स्वार्थ मध्ये आला की जे निघून जात. अरे देवाचं ह्याचं पटत नाही, गुरुचं ह्याचं देवाचं म्हणजे वामनाचं नव, त्या देवळातल्या देवाचं ह्याचं पटत नाही. आणि पुतीचं ह्याचं कवर पटत देण्यात आलं. कीर्तनाचं ह्याचं तर कवर पटत. हो, काय काय माणसाचं भाषणाचं पटत नाही. म्हणलं कशामुळे भाषणाला येत नाही? ती मला म्हणूच देत नाही. अरे म्हणला तू माग म्हणीत जा, सगळ्यात म्हणीत जा, म्हणजे भाषणाची आपदा होत नाही. नाही तर तुला येत नाही तरी म्हणाय बसला म्हणजे. एक एवढा मोठा बाबा आहे, पाटील असं पाटील फिटील, आणि ती बसतो पक वाजवायची होतो. गडी एवढा मोठा टुंबू टुंबू टुंबू. आता ही पीटी धरल्यावर ह्याला तुला माहित पाहिजे का नाही ह्याच्यात कोणतं बटन दाबायचं? उगा आपलं हे म्हणायला लागली काहीतरी काहीतरी असं करायचं, सगळी गप झाली बंद करून ठेवायचं. गायला येत नाही त्याने गाव नाही महाराज, महाग गावाना त्याला सारखं पुढं म्हणून वाटतं, आणि त्याच्या संग कुणी म्हणलं नाही पाहिजे. होय बाबा, त्यांनी त्याच्यात ज्यांनी 5-25 वर्ष घातले त्यांनी गायला चांगलं दिसतं का नाही? आता रात्री भजन मला ऐकू वाटत होतं, सारखं येडं घालीत होतं, चालायचं बी राहिलंच होतं म्हणा. पण गोड लागतं ऐकायला, नाही तर काहीतरी काय ऐकता काय ना. ती लहानपणापासून तेवढंच ती अभंग म्हणतोय, याच चालीत त्याला त्याने अभंग बदलला नाही, चाल बदलली नाही. ही म्हणायला लागला म्हणले की आपणच देहात ही अभंग म्हणणार. बरं आता कवा तरी नाद करायचा म्हणल्यावर शिकाव रोज एक अभंग, दुसरी चाल म्हणावं, दुसरी चाल शिकाव. पण ही चालू करतो का नाही, त्याचं जेवढं भांडवल तेवढं झाल्याशिवाय बंदच नाही, पुन्हा मग कुण नाही म्हणायचं. आणि त्याला म्हणलं का नाही आता तुम्ही बास करा, आता दुसऱ्याला म्हणू देत, मग भाषणालाच येत नाही. नाही येऊ द्यावा तर दुसरं तरी कोण आहे भाषणार? कारण पाक्काळा गेली आता भाषणात. कळतंय का? कळलं का? मग शिव जे आहे ना ही पूर्ण आहे, पण जीव अविद्यक आहे. ही नादी कशाचं लागलाय माहिती का? महाराज ही कशाचा नादी लागत नव्हता का नाही तरी बी सुखी होता, पण ही नादी लागलाय. आणि ह्या जगातली कोणती बी वस्तू ज्याच्या नादी मी लागलोय, नीट ऐका, त्याच्यात मी हाय चेतन आणि हे आहे जड. आता कुणी कुणाच्या माग हिंडाव? कोणाच्या माग कुणी हिंडलं पाहिजे? चेतनाच्या मागे जडाला हिंडणं, आणि चेतनाला त्या जडाची गरज सुद्धा नाही पाहिजे. आलं का लक्षात? पण ही इतका अत्यंत जड झालाय का नाही, त्या जडासाठी जीव देतय, जडासाठी जीव देतय, जडासाठी. आहे का नाही? काय काय माणसं आता हे का, कुणीतरी आधी मरायचे, कोणतरी मागणं मरायचे, एखादं मेलं का नाही तोंडच बाहेर काढीत नाहीत. मग इतकं दुःख होतं का? दुःख इतकं नसतं, पण त्याला वाटतं माणसं काय म्हणतात. आता अगो बाया म्हणजे देवळात जाती मा, काय वाटत नाही तिला. आता मेलं ती मेलं का देवळात सोडून द्यायचं जायचं, है की नाही? त्यांनी त्याचं काम केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे महाराज. महाराजांनी ही ध्यानात बी ठेवलं पाहिजे. हे का अचानक मिळालाय का? हे मरणार हे नक्की आहे का नाही? फक्त तुझ्या कल्पनेत होता आपल्या मागणं मरलं, ते आधी मिळाला, त्याच्यात काय येतं? महाराज सांगतात हे अडकलाय आणि कल्पित आहे, त्याच्यात अडकलाय. ज्या प्रपंचात अडकलाय ती प्रपंच आहे, त्याला सत्यत्वच नाही, अस्तित्वच नाही. त्या प्रपंचाला अस्तित्व कशाचं आहे माहिती का? नीट ऐका, त्या प्रपंचाला अस्तित्व कशाचं आहे? जीवाच्या कल्पनेचं. कळतंय का? समजा इथं माग साप आहे, आता बी आहे का आपल्याला? कोणतरी सांगितलं मागणं साप चाललाय, कीर्तन पुढं चालू होईल का नाही लगेच? का नाही?
सगळीच्या सगळी आता अशी कशी बसल्या ते मरी गेले तशी बसत्याल का अशी जसं काय ह्याला त्याचा मंत्र येतोय समजतंय का? मला सांगा ह्याच्या कल्पनेत आल्यावर वस्तू आहे, कल्पनेत नसल्याला वस्तूच नाही. ज्ञानोबरांनी एक दृष्टांत दिलाय बघा लक्षात येतं. हे असो निद्रिता पाशी सर्पतैशी उर्वशी कळलं का? स्वरूपच आहे त्याला ह्या देहात असे द्वंद्व आहेत. ही स्वरूपात स्थित झालेला आहे त्याला तशी द्वंद्व आहेत. आणि जी स्वरूपात नाही ना देहावर आहे त्याला हे सगळं खरं आहे महाराज आहे का नाही. आणि ही फाशात अडकले हो. आणि हा फासा लबाड जात आलं का? वेदांत शास्त्राचे प्रसिद्ध दृष्टांत आहे महाराज. कुंभार होत गरीब होत आणि दैवयोगाने त्याला गाडवलंय मोठं. आणि आता त्या तिकडे गेल्यावर गाडवं बांधायच्यात नाही तर घरी आल्यावर बांधायच्यात. पण घरी आल्यावर सगळ्या गाढवाला काय दावी नव्हती महाराज बांधायला. बरं गाढव काय गळ्याला बांधित नाही. गाढव कुठं बांधायचं? हो एक दिवशी तर मला कोणतरी सांगितलं खरंच बरं का, ऊन पडलं होतं ऊन कवळं आणि अशी वल सावली आली होती आणि ती गाडा वल सावलीला टिकून उभा राहतो भिताडाला. तुम्हाला हसू आलं गेलं. तसं आपण ताप व्हायला लागला ना म्हणजे संसाराच्या सावलीला उभा राहतोय. माऊली ज्ञानोबाने असला दृष्टांत दिलाय महाराज. मला उंदीर लय ऊन पोळायला लागलं उंदराला वरनं ऊन खालनं वाळू आणि ती सावलीला जाऊन उभा राहिला सापाच्या फणीच्या नागाच्या. आता ही सावली त्याला सुखरूप होईल का? नाही. ह्या ज्या प्रपंचाच्या नादी लागलो ही आहे कल्पित. कळलं? तुझ्या कल्पनेशिवाय ह्याला वस्तुत्वच नाही. कळतंय का? आमच्या उडिया बाबांना प्रश्न विचारला होता स्वामी महाराजांनी. म्हणे बाबा समष्टी म्हणजे काय? ते म्हणले येड्या समष्टी काय असते तेव्हा? व्यष्टीचा संकल्प म्हणजे समष्टी. ऐका कसल्या ब्रह्मस्थितीवर असते. जग म्हणजे जग हे ब्रह्मापासून निर्माण झाले त्याला कारण माया हे असलं तत्वज्ञान बोलू आपण. ध्यानात आलं का? ही ग्रंथ नव्हते सोडवून सांगत. त्यांनी सांगितलं व्यष्टीची कल्पना म्हणजे समष्टी. सांगाय खरं खोटे आलं का? आणि सांगा ह्या समष्टीला दुसरा काय आहे प्रश्न. म्हणून जेवढा हाय नाही तेवढा टिक्काड असला असतं तेव्हा. झालं विठ्ठल. मरेवाल्याच्या घोड्यावर वाकळा टाकले. मला जावरून धरावं लागते ती सारखं. प्रपंच काय कल्पित आहे महाराज. लक्षात आला का गाडी? एवढा विषय हे बघा. माझं अंतःकरण आहे माझा आणि अपांख्याचा संबंध आहे. ध्यानात आलं? माझ्या अंतःकरणात कल्पना व्हावी लागेल ही पंख आहे तेव्हा ही पंख आहे. दुनियाला असू नाही तर नसू माझा विचार करायला लागलो ना मग माझ्या लक्षात असं घ्यायचं की सगळ्या जगताला स्थान कल्पनेवर आहे. कल्पनेवर कल्पना सुटली की जगतच नाही. समजते? बंधन खरं नाही हो. लय नालायक गाढव होता ना त्या गाढवाला चिरगुट बांधायचं फक्त पायाला आणि बाकीची गाढव आहेत त्यांच्या पायाला हात लाव खाली हात लाव असं 2-4दा केलं का नाही ती गाढव रास्तार हालत नव्हती. सकाळी ह्याची नेहरी बिरी झाली ना आता त्यांना न्यायचंय म्हणल्यावर का नाही मग तसंच पायाला हात लावायचा आणि मग यायची. कारण जेव्हा संध्याकाळी हात लावला त्याला वाटायचं आता बांधलं आणि सकाळी हात लावल्यावर त्याला वाटायचं मी सुटलो आणि मग ती चालायला लागायचा.
तसं तुम्ही आम्ही ह्या संसारात बांधलेलोच नाही महाराज. वा वा मी माझे म्हणा. आता उद्या घेतला असता अभंग, पण हे उरकायचं नाही 2-3 दिवसात. मी माझे कल्पनेने झालोसे पांगुळ, पण माझी गती म्या बंद करून टाकली. आणि मी माझी, मी आणि माझं ह्या कल्पना आहेत फक्त. आपण जी मी म्हणतोय का नाही ती बी मीची कल्पना आहे, आणि माझं म्हणतोय का नाही ती माझ्याची कल्पना आहे. आणि त्याच्या योगाने ह्याची गतीच संपली महाराज. झालो असे पांगुळ. काय पुढं? वा वा. चालता न चलवेची. परमार्थ करू वाटतो काय माणसाला? नाही, चालणंच होत नाही त्याला. चालता न चलवेची. वा वा. जागा तर कुठंच नाही, कारण सगळी तशीच येडवणी करतात, कोणापाशी बसतात. आता तिसरं, हिंडलो दिशा दाही, श्रम झाला केवळ. नुसते कष्ट झाले मला हिंडलो. म्हणजे पुतीच्या टोळक्यात गेलो, भजनात टोळक्यात गेलो, जागरण गोंधळाच्या टोळक्यात गेलो, लग्नाच्या टोळक्यात गेलो, लिहिजीमास टोळक्यात गेलो, आणि पुन्हा काय काय राहिलं असेल ते तुम्ही गाळल्याला जागा भरून करा. आपण जी जी करून आलोय का ना ते सगळ्यात हिंडून आलो, आणि नुसते कष्ट झाले जाईल तिथं. आता ही माझा भ्रम कोण नष्ट करेल? कोण हे भ्रांती वारी? त्यांनी विचार केला, ही माझी भ्रांती देव नाही वारणार आणि जीव नाही वारणार, फक्त दयाळू गुरु भेटल तेव्हा ती वारील महाराज. काही आणि कधी भेटल? मग काही भेटेल गुरु दयाळ. म्हणले माझ्या गुरुचा धर्म जागा व्हावा आणि माझ्याकडे लक्ष द्यावं त्याने. विठ्ठल विठ्ठल. आज पत्तर ज्यांना ज्यांना देव भेटलाय ना त्यांना त्यांना श्रीगुरूंच्या दयेनं भेटलाय. आणि कुठं भेटलाय? म्हणजे देहात भेटलाय. विठ्ठल विठ्ठल. नीट ऐका, ह्याचं नाव मजा आहे परमार्थात. परमार्थ आहे महाराज. ह्याच्यापेक्षा काय तुम्हाला गवत असेल गाड्या कशात? महाराज म्हणले कल्पनेत अडकलाय. म्हणले त्याची लय माझ्यावर माया. ही कल्पना आहे माणसाची. पोराची माझ्यावर लय माया. माणसाला वाटतात पोरं का नाही दुसऱ्याची बेकार असतात, पण आपली लय चांगली. आपलं दुसऱ्यावनी नाही, दुसऱ्यावर नाही. कारण ही बाप आहे ना ती पोराच्या डबल काम करतोय. हा, तू नुसतं चुलीला पाय लावून नाही तर उमऱ्याला पाय लावून पडायचं सारखं. छान बिस्किट आण, भाकर आण, अय राम राम या कर जेवाय. बघा ना किती दिवसात वांग वाचतंय. ए लेकाची काय हॉटेलात चॅप असतात कोणी भेटलं तर. हॉटेल मित्र, कारण त्याच्या गावाला गेल्यावर ती बी ह्याला हॉटेलात पाचतो आणि हिथं आल्यावर ही बी त्याला हॉटेलात नेतो, पण घरी नाही येत. मला ही पिढा घरी कुठं न्यायची?
ध्यानात आलं का कशाची माय आहे कुणाची न काय आहे? महाराज सांगतात जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा. चळन म्हणजे काय? हालचाल, चलन वलन. ती बंद झालं का नाही असं येऊन बघतात मला काय खरं नाही आज. झालं दुसऱ्याच्या आईला दुसऱ्याच्या बापाला नाही म्हणत आपल्या आपल्या म्हणतात काय खरं नाही. तवरच म्हणतात माझा. मानिती लहान थोर कशामुळे ही मानतात? देह सुखाची आकाजा. ह्याला काय घेणं आहे महाराज? ह्या जगात मला माझ्या कल्याणाचं घेणं नसेल आणि बायका पोराला असतोय. नुसत्या कल्पना आहेत महाराज, कल्पना. मला तू ह्या कल्पनेतनं सुट. प्रसिद्ध गोष्ट आहे आमच्या तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज जाता, तुकाराम महाराजांना म्हणजे खरं याड होतं किंवा खोटं होतं? वारीला चाललं म्हणजे ज्या ज्या घरी जायचं त्यांनी सांगितलं महाराज या राव तुम्ही तसं करू नका. महाराज पुढच्या वारीला येणार आहे ना तुम्ही? म्हणे मी वारी चुकवितच नसतो. मग जेवून जायचं बरं असं. मला वारी शनिवारी असली म्हणजे तुम्ही कधी येत असता? मला मी इथं गुरुवारी येत असतो, 3 दिवस आधी येतो. तिथून काय 2 दिवसात पंढरपूरला जात असतो. मग मला गुरुवारी मी वाट बघतो बरं का, तुम्ही या बरं. महाराजांना वाटायचं किती माया राव ही लक्ष देत बसले. ती मला मी दारी धरीत होतो पण सारखं लक्ष तिकडं होतं माझं. झेंडा कावा दिसत, टाळ कावा ऐकू येत. महाराज आलं, महाराज आलं, महाराज आलं. महाराज आलं की पाया पडला आणि मला थांबा महाराज मी दारा मोडून येतो. लबाड आहेत लबाड, यांचं काय खरंय? महाराज तुम्ही बसा मी दार मोडून येतो. होय काय म्हणत झालं तुझं खोर पाहिजे. तिथं सरपण बांधून ठेवलंय तेवढ्या गवऱ्या गोळा कर, घरी जाऊन लवकर स्वयंपाक कर. इतका कार्यक्रम करून लवकर स्वयंपाक करून महाराजाला जीव घालायची. महाराजाला आपलं खरं वाटायचं सगळ्याचं. महाराज म्हणले पाटील तुम्ही किती काळजी करता आमची. आता तुम्हाला जसं माझं ध्यान होतंय का नाही तसं गुरुवार आला की मला सुद्धा तुमचं ध्यान होतं. मला पाटील वाट बघत असतील, पाटील वाट बघत असतील. पुढच्या वारीला पाटील गेलं लागणार ना. घरच्यांनी सांगितलं मला लय बजवून सांगितलंय भाकर घातल्याशिवाय लावू नको. महाराजाला हिथं हातरून टाकून दी, त्या बाजूवर झोप्यो बरं का. सकाळ आंघोळ पांघोळ करून मग जात्यात. त्यांनी तेवढंच आपल्या दारात बसून गंध लावलं म्हणजे बरं वाटत. महाराजांनी आला विठ्ठल त्याला लगे रोग येतोय गंध लावला. ही इकडे कीर्तनाला येते ना गंध लावून येतात, तिकडे गेल्यावर धुवून शाळेत जातात. माहिती का तुम्हाला ही? दोस्तात पाहुण्यात हॉटेलात लग्नात जाताना तोंड धुवून जातात, पुन्हा सारखं मोबाईल मध्ये बघतात थोडा राहिलाय का. इतके हलकट आहेत. चला विठ्ठल मला आनंद वाटतो इथं सगळ्या ठसठशीत इबीत लावल्यावर. मला आला दर्शन घेऊन. इबीत बी एवढाच आहे आपल्या तेवढा. लबाड आहेत बरं काही. पण कसं म्हणायचं आपण इबीतला लावाय पुरती तरी श्रद्धा राहते ना. बरे चांगले महाराज सांगतात कल्पना आहे तुझ्या ह्या जगातल्या. ही माझी बायकोन, ती माझं पोरगण, ती माझं घरण, ह्यांचा माझ्यावर लय जीवन, ह्या सगळ्या कल्पना आहेत महाराज. ह्यांना अस्तित्व तुझ्या कल्पनेत आहे, नीट लक्षात घे. ध्यानात आलं का? आणि तू तुझ्या हाताने ह्यांच्या बंधनात आहे. समजतंय का? आयला मग मला सोडून दिलं पाहिजे. तसं सोडून देऊन कुत्र्याने हिंडू नको. ध्यानात आलं का? आजच आमच्या आचार्य महाराजांनी एक गोष्ट सांगितली, आता ती तुम्हाला पुन्हा सांगेल. बाळदादाजी आणि तयार नाही ती. ध्यानात आलं का? लक्षात आहे ना? आचार्यांना संन्यासच अभिप्रेत नाही परमार्थ करायला. आता वेदांत शास्त्र सांगणार झालं दणका असतो ती. ध्यानात आलं का? ठर विठ्ठल आता महाराज सांगतात महाराज तू कल्पना ह्यांच्याबद्दल करू नको. तुझ्या कल्पना आहेत त्या चुकीच्या आहेत.
कारण तुझ्या कल्पना म्हणजे काय अपौरुषीय नाही. ध्यानात आलं का? ह्याच्यात दोष नक्की आहेत. आमच्या उडिया बाबांना एक वेळेस सांगितलं, म्हणजे बाबा फार चांगली माणसं आहे तू. त्यांनी एक श्लोक सांगितला, श्लोक तुमच्या लक्षात असलं तर बाबा माझ्या काही लक्षात नाही. ते म्हणले तुला ती चांगली माणसं वाटले, म्हणले वाटले. मग म्हणले ही गुण जी असतात ना ती त्या माणसात वास्तव्य करीत नसतात, आपल्या मनात त्यांच्याबद्दल आवड असते तिच्यात वास्तव्य करीत असते. तुम्हाला कळलं का नाही? नाही कळलं. म्हणजे मालक लय चांगलं, मला मालकात चांगलेपणा नसतो वास्तव्य करीत. माझ्या मनात जी मालक चांगली ती माझ्या मनात मालकाची आवड आहे का नाही त्याच्यात चांगलेपणा असतो. तिथं असतो का नसतो ते नक्की नाही. आणि आपल्या मनात असं बी असतं, मला साधू लय बेकार, त्याला का आच आहे का पियच आहे का. हा, तुकाराम महाराज काय बी बोलतात, तो काय बी बोलतात, ती आपण गाथा वाचित नाही ती बरं आहे. ही माणसं कशी मनुस्मृती जाळायला लागल्यात. कवडीची अक्कल नाही, एकाने तरी मनुस्मृती पूर्ण वाचली असेल का म्हणून जाळाय निघालाय. तू विचार कर, ह्याच्यातल्या 2 श्लोकाचा विचार कर. तुझ्या बाप ज्या त्याला असली अक्कल होती का ध्यानात आणतो. तुला किती कळत असतं, सरळ बसलेलं कळ ना तुला बोललेलं. की 5000 अध्यायाचा ग्रंथ 12 अध्यायात केलाय आणि ती तुला सांगतात, आणि त्याचा ऐकणारा तू वाचणारा मनाने, तुला किती कळत असत. समजतंय ना? तसं गाथा जर समजला का नाही, गाथा सुद्धा जाळते ही निचाड. समजतंय का? यांना कुठे माहिती आहे आणि गाथ्यात काय काय ती. मन मी काल बोललो होतो, खरी गोष्ट ही एकाही श्रुतीचा, एकाही मंत्राचा, एकाही श्लोकाचा आणि एकाही सिद्धांताचा अनुवाद केला नाही असं नाही गाते. रत्नाचा पाऊस आहे महाराज. कळतंय का? समजतंय का? समजत नाही म्हणून बरं आहे आपल्याला, जाऊ द्या. प्रपंच आहे ना, जी तुला तकलीफ करतो किंवा जी तुला बांधतोय म्हणजे ही तर कल्पित आहे कडे. ध्यानात आलं? प्रपंच काय रे? हा बरोबर. आता म्हणजे प्रकृती ही नीट आहे का? जाऊ दे. ठर विठ्ठल. ऐका ऐका, अहो सुधरायचं नाही म्हणून म्हणतोय मी. एवढं कळलं तुम्हाला? प्रपंच कल्पित. ह्याच्यात ह्याला एक सुद्धा वस्तू, मला सांगा दोरीवर साप तुम्हाला दिसला का नाही? ही साप दोरीत आहे का? मग ही तुझ्या कल्पनेत आहे. बरोबर आहे? म्हणजे ही सगळं दिसतं कल्पित कसं काय? दोरीवर साप भासतो त्यावेळेस दोरीत साप असतो का? मला होता पण गेला 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 म्हणजे तसं नाही. तुझ्या कल्पनेत साप आहे ती दिसतोय तिथं, दोरीत साप नाही. तशी तुझ्या कल्पना आहे का? ती लय चांगला, ती लय वाईट, ती माझा शत्रू, ती माझा मित्र, तुझ्या कल्पना आहेत. ह्याच्यात काय दम नसतो. कल्पित काय करेल सांगा बरं माणूस? माणसाला हित जर वाटायला लागलं सडकाला भूत बसले, मनाची पंचायत आहे महाराज. माणसाला अख्खं कीर्तन खरं नाही वाटायचं पण हे खरं वाटत. काय जाता जाता त्यांना वाटेल मला धरले, मला कीर्तनाला आल्यावरच तसं व्हायला लागलं. काय यांचं सांगा? ही भूत जी आहे ती कल्पनेत आहे महाराज तुझ्या. तिथं भूत बसायला काय, भूत बसायला काय, भूताची जागा आहे. आला का? असल्या अंधारचं तुम्ही तरी सडकला बसताल का? ही जी भूत भीत आहेत का नाही, दिव्य आहेत, दिव्य. नीट आहे का? त्या देवयोनीत ती कशी हिंडतात कुठतरी. म्हणून तुझ्या कल्पनेत आहे ही सगळा प्रकार. अख्खाच्या अख्खा प्रपंच सगळं मिटवून टाकलं महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे तू जी आहे ना ती तुला स्वतःला जाणीत नाही. त्याचं काय कारण आहे माहिती का? आता समजा हिथं एक दिवा आहे, त्याच्यावर असं गोल काहीतरी केलंय वरनं एक धोतर टाकलं.
पुन्हा असं काहीतरी केलंय आणि त्याच्यावर आणि एक धोतर टाकले आणि बाहेरनं बघितलं म्हणजे धोतरात उजेड दिसतोय धोतरात. ध्यानात आलं का? मला परवा परवा कोणतरी सांगितलं होतं की म्हणले एका ज्योतिषाकडे गेला आणि त्याला सांगितलं म्हणले महाराज तुम्हाला एक घरगुती अडचण सांगायची होती मला सांग काय. ती म्हणला का नाही माझी बायको पांघरून घेऊन झोपली का नाही त्याच्यातनं उजेड बाहेर येतो. त्यांनी तिथली वाहन घेतली ना असा हाणला का त्याला. त्याला सांगितलं ती आत मोबाईल बघती. त्याला काय गुप्तीत नाही लागलेलं नाहीतर ती काय दिव्य देवी न हो. मला लय आवडलं होतं. आता मला असं वाटायला लागले तुम्हाला आवडते तीच मला आवडते. या प्रपंचाला अस्तित्व नाही महाराज. कशाच आहे म्हणजे फक्त कल्पित आहे. आता ही दिवाळात आणि त्याच्यावर धोतर प्रकाशित झाले. दुसरे वेदांत शास्त्र दृष्टांत आहेत ना आता सांगत मी. पण हे काही उजेड पडलाय का नाही आपल्याला पडदा पडदा चमकतोय वाटतंय का नाही. ही आतला उजेड आहे ना त्याला उपहित म्हणायचं आणि वर हाय ह्याला उपाधी म्हणते. ही बाबा हिंडतोय ना मग ही हिंडतोय ही उपाधी आणि ही ज्याच्यामुळे हिंडतोय ती उपहित आहे. कळलं का? ही प्रपंच ही कल्पित आहे. ही शरीर ही उपाधी प्रपंच कल्पित प्रकृती आता ही प्रकृती म्हणजे काय. प्रकृती म्हणजे त्या परमात्म्याचं आवरण आहे महाराज मनाने घटकावर. वा 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 शबास विठ्ठल. अर्जुना तू माझ्याकडे बघताना कसं बघायचं की 4 हात धरून उभा राहिलोय मी. शंखचक्र घेतलेत हातात लगाम धरले ते घोड्याचे. इकडे नको बघू तू. त्या प्रकृती पहिलीकडील भाऊ ती बघायचा आणि कसा बघायचा. जरी कल्पने विन लागसी पाहू असं बघितलं तुला असं कळत मज माझी भूते हेही वाव. कशामुळं जे मी सर्व म्हणूनी. कळलं? शबास धनदादा विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणजे सगळं लबाड आहे पण सुटल का ह्याच्यातनं. सुटल म्हणजे सुटायला काय करावं लागेल म्हणले आपल्या कल्पना आहेत का नाही त्या कल्पना ईश्वरत्वाबद्दल करायच्या. म्हणजे आपल्याला नाही करता आल्या का नाही ना आपल्या म्हणजे उंडगे असतात. मग काय केलं पाहिजे म्हणजे शास्त्रोक्त ईश्वराबद्दल कल्पना करायची. तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी ईश्वराचा निश्चय केला का नाही तर त्यानं परमार्थ पूर्ण होतो. परमार्थासाठी लागणारी म्हणजे ईश्वरत्व बुद्धी पाहिजे महाराज. त्याला आस्तिक्य बुद्धी म्हणतात. त्या बुद्धीला काय काय पटलं पाहिजे माहिती का. फक्त वेदांत शास्त्र पटलं पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतं श्रद्धा कशाला म्हणतात. गुरु वेदांत वाक्येषु विश्वासः. ह्याच्यातनं सुटायचा काय उपाय आहे आम्हाला. कल्पना सोडता येईल का ह्याची पण नाही सोडता यायची. मग ही रीतीनं सोडली की सोडता येईल. अर्जुनाने एक प्रश्न विचारला महाराज देवा म्हणजे चांगलं नाही हो मन ही अति चंचल आहे अति चंचल आहे. अर्जुनानं प्रश्न विचारला काय सांगितलं रे. चंचलम हे म्हणा कृष्ण रमाधि बलवदृढम तस्याहं निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. वायूला जसं अवघड आहे का नाही आवरायचं तसं अवघड आहे महाराज त्या मनाला आवरायचं. भगवंतानं सांगितलं बरोबर आहे अर्जुनाचं. पण हे अवघड जरी असलं तर ते आवरणारच नाही असं मात्र नाही. कशाने आवरल. एक थोडं वैराग्य लागेल थोडा अभ्यास लागेल लगे आवरल. कळतंय का. तसं ही प्रपंच फाशी घालतोय ना आपल्याला त्यातनं सुटता येईल बरं का. फक्त ही ईश्वरत्व बुद्धी असली पाहिजे मनुष्याला.
कशाला लागती परमार्थ. मग आता सगळा कार्यक्रम आला महाराज परमार्थ आहे का नाही. महाराज सांगतात तपसा हरितोषणात स्ववर्णाश्रम धर्मेण तपसा हरितोषणात औ साधनम प्रभवेत पुंसः वैराग्यादी. ह्याला परमार्थ म्हणायचं समजते. त्याचं नाव परमार्थ. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आता ह्याचा ताप सोडायचा आणि परमार्थाचा लावायचा का महाग होय. म्हणजे ही परमार्थ नाही करता नाही का उद्धार होत नाही होत. माऊली ज्ञानोबा सांगतात कुळ स्त्री दांड याचे घावे. दुसरा बी आहे त्याचा पाठ. अकुळ स्त्री दांड याचे घावे घाई परघरी घाली ही साई तरी स्वपती तेवाये सांगितले की. कळलं ना तुम्हाला का नाही कळलं. हा ती म्हणले संसाराची आपदा सोडून द्यायची आणि परमार्थाची करून घ्यायची. कोणी सांगितलं. ती म्हणले पण ही नाही जर केली का नाही राव नीट होत. म्हणलं डॉक्टरकडे जाणं काय चांगलं आहे का. पण नाही गेल्यावर दुखणं नीट होत नाही. मग कसं काय तुला दुखणं तरी सांभाळ नाही तर डॉक्टरकडे आहे की नाही. तसं ईश्वरत्व बुद्धी पाहिजे. मग म्हणजे परमार्थ नाही करता नाही का मिळणार. ती म्हणजे नाही मिळणार. का नाही मिळणार त्याचं कारण सांगितलंय. ब्रह्मागोचर. मी तुला जी हुडकाय सांगतोय का नाही अगोचर आहे. गोचर म्हणजे काय कळणं. अगोचर म्हणजे जे डोळ्याला दिसत नाही असलंय ब्रह्म. कानाला ऐकू येत नाही असलंय. त्याला जिभेचा स्पर्श आहे ना त्याला ती जाणवत नाही असले. तुम्हाला आकाश जिभेनं जाणवतं का कसलंय ती नाही. डोळ्याला दिसत का डोळ्याला आकाश. आता तुमच्या माझ्यामध्ये आकाश आहे. मग मी दिसतोय तुम्हाला का आकाश दिसतंय. मी दिसतोय आकाश नाही दिसत. आणि ही मध्ये आहे का नाही म्हणून डोळ्याला न दिसणार आहे. कळलं का. उली उली तरी दिसायला पाहिजे ना. तसलं दिसत नाही. आता आकाश डोळ्याला नाही दिसणार आहे म्हणल्यावर त्या आकाशाचा बाप ती दिसतो डोळ्याला. म्हणे ते वांग मनसा अगोचरम. अगोचरम वाणीला अगोचर आहे त्याचं वर्णन करायचं म्हणलं तर मनाला अगोचर आहे त्याचं चिंतन करायचं म्हणलं. मग म्हणजे काय त्याचा फायदा आहे म्हणले ती अगोचर आहे ना. ते गोचर करून द्यायची ताकद परमार्थ. आलं का. पण म्हणले महाराज संसाराचं काय करायचं. म्हणलं काय संसार आहे ही जे संसार तुला वाटतोय का नाही आहे त्याच नाव कल्पना आहे. म्हणले ही नाही आत्ता सुद्धा नाही आणि मुळीच नाही. ज्ञानोबा नाथीला संसार मुळी नाही. काय पुढं जीव शिवपूर्ण भक्त जीवा विद्य होय पूर्ण चोख ज्ञानेश्वर माऊली. चल म्हणा शबास वाजवा.
Oh